गुड मॉर्निंग. एकदा महाराज शिवनेरी किल्ल्यावर होते. तेव्हा काय झालं, की एक पोवाडेवाला आला आणि त्यांनी चित्तोडगडची राणी पद्मावती कशा जोहार गेल्या याचा पोवाडा गायला. महाराजांचं मन सुन्न झालं आणि महाराजांनी ठरवलं, हे सगळं मी एक दिवस नक्की बदलेन. आणि त्यानंतर अशी घटना घडली, की एक शेतकरी खूप रडत आला. "महाराज, माझ्या लेकीला वाचवा ओ महाराज, माझ्या लेकीवर अत्याचार झाला महाराज, माझ्या लेकीला वाचवा." आणि महाराजांनी मग आधीच ती चित्तोडगडची राणी डोक्यात होतीच. महाराजांना खूप राग आला. त्यांनी त्या व्यक्तीला आणलं आणि कड्यावर ठेवलं, बसवलं आणि त्याचे 2 हात, दोन्ही पाय कापले आणि कडेलोट केला त्याचा. आणि इतकं कडक शासन का केलं, की इथून पुढे माझ्या महाराष्ट्रात कुठल्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झाला नाही पाहिजे, म्हणून ही कडक शिक्षा त्याला दिली. आणि आज आपण बघतो 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतोय आणि शासन काय करतंय? सगळे शांत बसले. असं का? ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अक्षरशः मन सुन्न झालं. माझ्या या महाराष्ट्रात स्त्री खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न परत समोर उभा राहिला. तर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा.